गाव तेव्हा कटकट भांडणं वाद सुरूच आहेत. मला नाही चालणार. चला वा, उठायत ना. चालते वा, चालते वा. देवा, या घरात सतत भांडणं का होत असतात काही समजत नाही. ते सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि नेहमी होणारा हा ग्रहकल थांबव. पाया पडते मी तुझ्या देवा. नलेश, हे घे, तू शांत हो आणि आहे. कशी शांत हो ग? माझं दुर्दैवानं नेहमी माझ्या आड येतं. अस्मितेच्या माझ्या पार चिंदड्या उडून जातात. लोक गलिच्छ बोलतात ग मला. काय करू तेच कळत नाहीये. शांत हो, पाणी पी. घे. बापरे, खोतांच्या घरात ऋषीमुळे इतकं सगळं रामायण घडलं. यावर विश्वासच बसत नाहीये माझा. कसं शक्य आहे? म्हणजे ऋषी आणि नलिनी मिळून खोतांना संपवण्याचा प्रयत्न करतात. भयानक आहे हे सगळं. पण मला नाही पटत आहे. तर मग वेद एवढा का चिडला? म्हणजे काहीतरी तथ्य असायला हवं ना. वेद अविचाराने वागणारा नाहीये. अरे देवा, मी ऋषीसाठी घरदार सोडलं, हे माझं काही चुकलं नाहीये ना? नले, तू आतापर्यंत सगळं तुझ्या मनातलं मला सांगत आलीस. प्लीज मला खरं सांग, तू आणि ऋषी मिळून हे सगळं करत नाहीयेत ना? मी तरी तुला असं वाटू तरी कसं शकतं ग? तू ओळखतेस आम्हाला, कधीपासून ओळखतेस. ऋषी दादाच्या किती जवळची आहेस तू. आम्ही काय तुला असं कटकारस्थानं करणारे वाटतो का? इतके खालच्या पातळीची कामं करणार का आम्ही? तसं नाही. पण तसं नाही काय, तसं नाही. ऋषी दादा कुठे जर मला माहिती असतं ना, तर मी त्याला कधी शोधून काढलं असतं. आणि ऋषी दादा सापडला असतं तर मला जन्म देणाऱ्या आईची केविलवाणी अवस्था होऊ दिली असती का मी? तसं ना. असं कसं वाटू शकतं? पण विचार कसं करू शकते?